हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. सगळ्यांना काय वाटतं की इंग्रजी येणं म्हणजे टेन्सेस येणं खूप गरजेचं आहे. इंग्रजी रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग ह्याच्यासाठी व्याकरण खूप गरजेचं आहे आणि व्याकरणामध्ये टेन्सेस येणं खूप गरजेचं आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण तुम्हाला काय वाटतं की खरंच हे आहे का नाही? ॲक्च्युली टेन्सेस येणं गरजेचं आहे, बट पूर्ण जे काही इंग्रजी आहे ते फक्त टेन्सेसवर अवलंबून नाही. कितीतरी गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण टेन्सेस थ्रू एक्सप्रेस करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मी आत्ता म्हणले करू शकत नाही. करू शकत नाही हा शब्द तुम्ही आतापर्यंत शिकलेल्या 12 टेन्सेसमध्ये गेलाय का? ऑफकोर्स नॉट. म्हणजेच टेन्सेसच्या व्यतिरिक्त सुद्धा कितीतरी कन्सेप्ट आहेत ज्याच्यामुळं आपण बोलू शकतो, लिहू शकतो आणि वाचू शकतो. जसे की बेसिक कन्सेप्ट आहेत ते ऑलमोस्ट आपण टेन्सेस सिम्पलमध्ये काउंट करू शकतो. बट मॉडल ऑक्झिलरी वर्ब नावाचा एक कन्सेप्ट आहे ज्याच्याशिवाय आपण इंग्रजी बोलू शकत नाही. अगेन आय यूज्ड बोलू शकत नाही. हे शकत नाही हे जे शब्द आहे तो ॲक्च्युली आहे मॉडल ऑक्झिलरी वर्बचा. म्हणजेच जेवढं तुम्हाला टेन्सेस येणं गरजेचं आहे तेवढेच तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब येणं खूप गरजेचं आहे. मग ते कोणकोणते आहेत आणि त्यांचा उपयोग काय ते पण बघणं गरजेचं आहे. जसं की टेन्सेसमध्ये आपण एक टाइम फ्रेम यूज केलेला असतो की या वेळेला ही क्रिया होते किंवा झाली किंवा होईल. या 3 टेन्समध्ये म्हणजेच प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मधल्या गोष्टी सांगितलो. पण कितीतरी असे एक्सप्रेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पॉसिबिलिटी सांगायची असते, परमिशन घ्यायची असते, ऑब्लिगेटरी थिंग्स असतात, ॲबिलिटीज असतात, इनॅबिलिटीज असतात, ॲडवाइजेस असतात, सजेशन्स असतात किंवा आपले हॅबिट्स सांगायचे असतात. तर या गोष्टी सांगत असताना आपल्याला कंपल्सरी मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो. कोणकोणते आहेत काही मोजके तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी वर्ब सांगते आणि त्यांचा वापर कसा होतो तेही आपण बघूया. पहिलं जे आहे ते आहे कॅन. कॅन म्हणजे करू शकणे किंवा करू शकतो. म्हणजेच तुमच्या जे काही ॲबिलिटीज आहेत ते सांगण्यासाठी आपण कॅन या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. नेक्स्ट वन इज मे. मेचा वापर सुद्धा कॅन सारखा केला जातो, पण ऑलमोस्ट जेव्हा तुम्ही परमिशन घेत असता तेव्हा मेचा वापर केला जातो की तुम्ही कुणाची तरी परमिशन घेत आहात. कॅन जसा आहे तसाच कुड आहे, पण तो भूतकाळी रूप आहे. कुड आणि वुड या दोघांचा वापर आपण पोलाइट रिक्वेस्टसाठी करतो. त्याच्यानंतर नाही मस्ट आणि हॅव टू. हे दोन्ही जे आहेत ते बंधनकारक ज्या गोष्टी आहेत ते सांगण्यासाठी, ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण ह्यांचा वापर करतो. नेक्स्ट नीड टू. नीड टू म्हणजे काय? नेसेसिटी ऑफ द वर्क किंवा नेसेसिटी ऑफ दॅट थिंग. एखादी जे काही कार्य आहे ते करण्याची गरज सांगण्यासाठी आपण नीड टूचा वापर करतो. माइट. माइट म्हणजे काय? लेस पॉसिबिलिटी सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. शुड. शुड जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे त्याच्यामध्ये तुम्ही सल्ले आणि उपदेश, सजेशन आणि ॲडवाइस देण्यासाठी वापर करता. ऑट टू. ऑट टू म्हणजे काय? करायला पाहिजे. ह्याचा वापर आपण करतो आपले काही कर्तव्य जे आहेत, ड्युटीज सांगत असताना ह्यांचा वापर केला जातो. यूज्ड टू. यूज टू म्हणजे तुमचे काही हॅबिट्स असतात ते हॅबिट्स एक्सप्लेन करत असताना ह्यांचा वापर करतो. बी गोइंग टू ह्याचा वापर आपण प्लॅनिंग सांगण्यासाठी करत असतो. आणि बी एबल टूचा वापर आपण तुमचे काही ॲबिलिटीज जे आहेत मग ते प्रेझेंटमध्ये असतील, पास्टमध्ये असतील किंवा फ्युचरमध्ये असतील तर ते सांगण्यासाठी करतो. वुड लाईक टू ह्याच्यामध्ये तुमचे जे काही इच्छा, आशा आहेत ते व्यक्त करत असताना ह्यांचा वापर करतो. म्हणजेच ज्या गोष्टी आपण टेन्सेसमध्ये सांगू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही, त्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला लागणारे असतात मॉडल ऑक्झिलरी वर्ब, ज्यांचा वापर करून आपण सेंटेन्सेस करतो. दॅट सेंटेन्सेस कॅन बी अफर्मेटिव्ह, दॅट कॅन बी निगेटिव्ह, दे कॅन बी क्वेश्चन्स, इवन यू कॅन मेक द WH टाईप क्वेश्चन्स ऑल्सो. म्हणजे ओव्हरऑल स्पीकिंग करत असताना आपल्याला ग्रामरमध्ये सेंटेन्स करत असताना टेन्सेस आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब या दोघांचा सुद्धा काय करायचं आहे? वापर करायचा आहे. मगच आपल्याला ते रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंगमध्ये परफेक्ट होण्यासाठी मदत करतात. एकाच बाजूने, एकाच तराजूमध्ये जर सगळं घातलं, फक्त सगळा भार जर तुम्ही टेन्सेसवर टाकला तर तुमचं इंग्रजी परफेक्ट होईल, तुमचं ग्रामर परफेक्ट होईल असं वाटत असेल तर दॅट इज रॉंग. त्याच्या पॅरलली कंपल्सरी मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे येतातच. त्यांचा जे काही अर्थ आहे, त्यांचा जे काही यूज आहे त्याप्रमाणे आपण आपल्या स्पीकिंगमध्ये त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त आपण मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो म्हणजे करतोच, फक्त आपल्याला ते माहीत नाहीये की त्याचा अर्थ काय होतो किंवा त्याचा वापर आपण कसा करायला पाहिजे. सो हा फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट आहे की विच आर द मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स अँड व्हेन वी कॅन यूज देम. थरली आपण इन डिटेलमध्ये ह्यांचा वापर कसा करायचा ते डिटेलमध्ये आपण बघणार आहे. दिस इज फॉर टुडे. थँक्यू.